मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेले। गेल्या अर्ध्या तासापासून दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा सुरू आहे। दोन्ही नेत्यांमध्ये कोणती चर्चा सुरू आहे? राजकीय वर्तुळात या चर्चांना सध्या उधाण आलेलं आहे। मुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। गेल्या अर्ध्या तासापासून फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये बंद दाराआड चर्चा सुरू आहे। फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला गेले तेव्हा मोहित कंबोजही सोबत आहेत। फडणवीसांच्या स्वागतावेळी मनसेकडून संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर आणि सरदेसाई उपस्थित। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्याला क्षणाक्षणाचे अपडेट देतात। कृष्णा, आता अर्धा तास होत आलेला आहे, या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा सुरू आहे, काय अपडेट? वृषाली, आपण पाहतोय की अर्ध्या तासापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। ज्यावेळेला मुख्यमंत्री आले त्यावेळी त्यांचं स्वागत करण्यासाठी मनसेचे इतर नेते सुद्धा उपस्थित होते, ज्यामध्ये नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांनी शिवतीर्थीवरती हजेरी लावलेली होती। तर मुख्यमंत्री येण्याच्या आधीपासूनच भाजपचे नेते मोहित कंबोज हे देखील शिवतीर्थीवरती येऊन थांबलेले होते। पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर आता दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते आहे। अर्ध्या तासापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे। त्यामुळे या चर्चेमध्ये नेमके कोणते मुद्दे आहेत? राज्यातले सध्याचे काही प्रश्न आहेत की विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी मांडलेल्या भूमिकेनंतर काही मुद्दे त्या अनुषंगाने चर्चा केले जात आहेत। त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या दोन पक्षांच्या दोन नेत्यांमध्ये काय नेमकी चर्चा सुरू आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आतमध्ये या दोन नेत्यांमध्ये काय नेमकी चर्चा सुरू आहे हे अद्याप ही गुलदस्त्यात आहे, कारण स्वागत करताना सगळे नेते उपस्थित होते, मात्र या दोन नेत्यांमध्ये आता बंद दाराआड चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते आहे। लोकसभेला मनसेने घेतलेली भूमिका आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका स्वबळावरती लढण्याचा निर्णय घेतलेला होता मनसेने आणि जवळपास 250 पेक्षा अधिकच्या जागा ज्या आहेत ते मनसेने स्वबळावरती लढलेल्या होत्या। मात्र या निवडणुकीमध्ये मनसेचा पराभव झाला, एकही जागा राज्यामध्ये निवडून आलेली नाही आणि त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सातत्यानं संवाद साधतात, मेळाव्याच्या माध्यमातून ते आपल्या पक्षाची भूमिका मांडतात आणि येत्या काळात सुद्धा जोमाने तयारीला लागण्याच्या सूचना या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना त्यांनी दिलेल्या आहेत। त्याचबरोबर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये मनसेची नेमकी काय भूमिका असणार आहे हा प्रश्न कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि सर्वांनाच पडलेला आहे आणि त्यामुळे महायुतीसोबत जाण्याचा निर्णय मनसेकडून घेतला जातो का किंवा त्या चर्चेची सुरुवात आजच्या भेटीमध्ये होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र अजून सुद्धा ही भेट फक्त सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येतं आहे, कारण मुख्यमंत्र्यांचा एक कार्यक्रम शिवाजी पार्क मैदानाच्या अगदी बाजूला होता आणि त्या कार्यक्रमाच्या पूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत। त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये काय नेमकी चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।